स्वानंद सर तुमच्याकडे येईल. सरांसोबतचं पहिलं गाणं आहे. लिहिताना काय अनुभव होता किंवा लिहिताना तुम्ही काय विचार करून हे गाणं लिहिलं? गाणं मी नव्हतं लिहिलं. मी कविता लिहिली होती. त्याचं गाणं सलीलने केलं. तर लिहिताना काय विचार होता म्हणजे खरंच गंमत म्हणून सांगायचं तर जसं सलील बोलला, की एक कोणीतरी जात आहे आणि आपण त्याला थांबवतोय, की जाओ मत रहो. कोणीतरी तुमची प्रेयसी पण असू शकते, तुमचा प्रियकर पण असू शकतो किंवा आणखीन कोणी पण असू शकतं. तर मी ते ते विचार करत होतो, की कसं मग तर तुम्ही एक बात कहूँ, कहो तुम जाओ मत रहो. मग रहो तर कसं राहायला पाहिजे? कोणी आपल्याबरोबर आयुष्यात राहायला पाहिजे तर कसं राहायला पाहिजे? नेहमीसाठी कोणी कसं राहायला पाहिजे? तर मग रहो की जैसे झील में रहता है रंग आसमानी, म्हणजे एखाद्या तळ्यामध्ये जसं आसमानाचा रंग राहतो, म्हणजे जसं आकाशाचा रंग राहतो, सतत राहतो, तसंच राहा. डोळ्यांमध्ये पाणी जसं राहतं, उदास डोळ्यांमध्ये पाणी जसं राहतं तसं राहा. किंवा आईच्या तोंडावरती जसा नेहमी आशीर्वाद राहतो तसं राहा, नेहमी राहा, परमनंटली राहा. कारण ते कधी बदलणारच नाही आहे. आईच्या तोंडावरचा आशीर्वाद कधी जाणारच नाही आहे, कितीही काही झालं तरी. तर अशा पद्धतीने ते लिहायचा प्रयत्न केला आणि मला माहीत नव्हतं की त्याचं गाणं होऊ शकेल की नाही होऊ शकणार. मी गाणं म्हणून लिहिलं नव्हतं. मी काय म्हणून लिहिलं होतं, माझ्या ओघात लिहिलं होतं. ते लिहायचं म्हणून लिहिलं होतं आणि ते Facebookवरती किंवा सोशल मीडियावरती ते टाकलं होतं. त्याला गाणं त्याच्यात सलीलला दिसलं. त्यामुळे गाणं ते जे काय त्याचं गाणं झालं आहे आणि ते गाणंही झालं असंच आहे की ते ते खूप सलीलची चाल खूप बोलण्यातनं येते. ते असं वाटतं की तुम्ही बोलतोच आहे. गातोय पण बोलतोय, बोलतोय पण गातोय, अशी ती चाल आहे. बरं, गायला सोपं नाही आहे गाणं. अगदी म्हणजे म्युझिकली पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर जागा आहेत. पण ते ऐकणाऱ्याकरता सोपं आहे. ते ऐकणाऱ्याकरता अगदी असं आहे की आजचं गाणं आहे. रेकॉर्डिंगच्या वेळेस असा कोणता किस्सा झालाय का? किंवा की रेकॉर्डिंग करताना तुम्हाला अशी कोणती गोष्ट झाली असेल की तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला आवडेल? रेकॉर्डिंगपेक्षाही मला या निमित्ताने सांगायला आवडेल सगळ्यात तरुण मुलांना किंवा सगळ्याच गायकांना, की आम्ही याची 2 महिने रिहर्सल करत होतो. का? कारण तुम जाओ मत ह्याच्यामध्ये जे आर्जव यायला पाहिजे, की थांब ना, ते शुभंकर कसं गातोय, हे तर मी त्याला 15-20 प्रकारांनी रेकॉर्ड करून दिलं होतं. मग मी कुठेतरी टूरवर कार्यक्रमाला निघताना त्याला म्हटलं होतं, की हे मी तुला रेकॉर्ड करून दिलंय, तू ऐकत राहा आणि तू याच्यावर म्हणत राहा, की तुम जाओ मतमध्ये जितकी इंटेन्सिटी येईल तितकं हे गाणं चांगलं होईल. तर त्या रिहर्सल्स आम्ही खूप छान केल्या. त्यामुळे रेकॉर्डिंगला आणि तो फार म्हणजे वयवर्ष 2-2.5 पासून तो अगोबाई ढगोबाईपासून तो गातोय माईकवर. त्यामुळे त्याचं गाणं खूप फास्ट होतं. स्टुडिओमध्ये फास्टेस्ट जे रेकॉर्डिंग करणारे गायक आहेत मी पाहिलेलं त्याच्यातला तो एक आहे, की लिटरली त्याचं एक अर्धा तासाच्या आत सगळं करून तो बाहेर पडलेला असतो. याचं कारण रिहर्सल्स आहे. तर मी या निमित्ताने सांगेन, की आम्ही खूप छान रिहर्सल केल्या. शब्द समजावून सांगणं, की रहो के जैसे दिल में रहता है तुमको ना पाने का मलाल. तर हा काही सतत वापरला जाणारा शब्द नाही आहे. पण ते म्हणून मी म्हटलं ना, की चांगल्या कवीच्या शब्दांना गायला ही मजा येते, की शब्दांचा चॉईस इतका छान असतो, त्याचा नाद इतका छान असतो. तर तुमको ना पाने का मलाल म्हणजे तू मला आजपर्यंत मिळाली नाहीस, तू माझी झाली नाहीस, ह्याचं जे दुःख सतत माझ्या मनात आहे ना, तशी राहा. सतत. तो ते स्वानंदने इतकं छान सांगितलं, की जी गोष्ट असणारच आहे सतत, तसं तू जर मिळाली नाहीस तर त्याचं दुःख सतत असणार आहे. तशी राहा तू माझ्याबरोबर. तर हे सगळं आम्ही समजावून सांगत, गप्पा मारत आणि कुठल्याही गायकाला तुम्ही त्याची एक वेळ द्यायला लागते. त्याला त्याच्यात मुरायला आणि मला ती सगळ्याच गायकांना द्यायला आवडते. शुभंकरला तशी दिली आणि आता मला जाणवलं, की येस आता त्या आवाजातनं सगळं एक्सप्रेस होतंय. मग आम्ही रेकॉर्डिंग केलं कारण घाई काहीच नव्हती. काही कोणाला नेऊन गाणं द्यायचं नव्हतं. आमच्या आनंदासाठी गाणं केलंय आणि मला असं वाटतं, की ते कवीला आवडणं हे संगीतकाराची दाद असते आणि आम्हाला दोघांना आवडणं ही गायकाची दाद असते, जे आम्हाला आवडलंय.